नमस्कार ऑल. तुम्हाला माहिती आहे आम्ही गेलो होतो सुरतला. हा आहे आमचा डे 3 आणि आम्ही जाणार होतो डायमंड मार्केटला. आम्हाला वाटलं डायमंड मार्केट म्हणजे खूप असं झकपक असेल. आम्ही पण छान रेडी होऊन असं गेलो तिथे, पण बघितलं की डायमंड मार्केट म्हणजे असं वाटलंच नाही आम्हाला दूरपर्यंत की हे डायमंड मार्केट असेल. तिथे लिहिलेलं होतं पण तरी आम्ही लोकांना विचारत होतो. मग फायनली आम्ही तिथे पोहोचलो. तिथे खूप लोक येऊन आम्हाला विचारत होते. फायनली आम्ही त्या डायमंडच्या शॉपमध्ये गेलो आणि हे जे काका आहे हे आम्हाला डायमंडबद्दल माहिती देत आहे. म्हणजे तुम्ही बघता की आपल्या इथे अमेरिकन डायमंडच्या ज्वेलरीची पण आपण हे काढू शकत नाही, व्हिडिओ काढू शकत नाही किंवा फोटोज काढून शेअर करू शकत नाही, पण हे रिअल डायमंडचे फोटोज आणि ते काका खूप असे आत्मीयतेने समजावून सांगत होते की रिअल डायमंड काय असतात, लेब्रॉन डायमंड काय असतात, मग तो कसा ओळखावा काय. तर खूप छान माहिती देत होते ते. म्हणजे डायमंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केली तर कसं होते, कशी असते ती इन्व्हेस्टमेंट, असं खूप नवल वाटलं मला त्यांचं किंवा ते सगळे ह्या गोष्टी आम्हाला कॅमेरामध्ये कॅप्चर करू देत आहे. ॲक्च्युली हा आमच्यासाठी एक्स्ट्रा दिवस होता, कारण ते एक दिवस आमचं सामान राहिलं होतं मार्केटमध्ये. आम्हाला माहीतच नव्हतं की सुरतचं मार्केट इतक्या लवकर बंद होते आणि त्याच्यामुळे मग आम्हाला एक दिवस एक्स्ट्रा राहावं लागलं. तर मग आमच्याकडे टाईम होता, तर त्याच्यामुळे आम्ही मग ते डायमंड बघायला गेलो होतो की खरंच बा सुरतचं इतकं फेमस डायमंड. मग आमचे जिजाजी पण म्हणाले की दोघी आहे तर जाऊन तर या, बघून त्या. तर काकांनी खूप अशी आरामात म्हणजे हे समजून सांगितलं. मग आम्ही काकांना म्हटलं पण की आम्हाला डायमंड मार्केटबद्दल असं वेगळंच वाटत होतं की खूप जसं तनिष्क वगैरेचे शोरूम असते ना असं काहीतरी असेल. तर ते म्हणाले असं काहीच नाही ताई, पण खाली जर गेले तर प्रत्येक माणूस असा 10 लाख 20 लाख तर काहीच नाही म्हणजे करोडो खिशात घेऊन जात आहे. आणि ते म्हणाले की आम्ही डायमंड देतो दुकानदारांना वगैरे, मग तुम्ही त्याची ज्वेलरी वगैरे बनवून घ्यायची. हे 2 डायमंड आहे ज्यामध्ये ओरिजिनल आणि लेब्रॉन असे 2 प्रकार आहे. ओरिजिनल म्हणजे जे आपल्याला खाणीतनं मिळते आणि लेब्रॉन म्हणजे तो मॅनमेड डायमंड असतो. हा बघा, हे किती छान असं डायमंड पकडायचं आणि ते असं बघायचं, म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स होता. नवीन काहीतरी माहितीमध्ये ॲड ऑन पण झालं. आणि आम्ही दोघी मैत्रिणी डायमंड असे बघत होतो की आम्ही फारच त्याचे तज्ज्ञ आहे. एकदम लहानपणापासून आम्ही डायमंडमध्येच खेळलेल्या पोरी आहे. पण जी क्युरिओसिटी होती, जी इन्फॉर्मेशन होती, तर ती आमच्या याच्यामध्ये ॲड ऑन झाली. आणि नवीन काही शिकायला मला आवडते, तुम्हाला तर माहीतच आहे. तर हे बघितलं मग आम्ही असं डायमंड वगैरे सगळं. पण डायमंड घ्यायची काही हिंमत झाली नाही, कारण ते काही आपल्या गोल्डसारखं आहे नाही की घ्या मोडा, गरज पडली तर जा बा गोल्ड ॲज अ इन्व्हेस्टमेंट. तर त्या काकांनी सांगितलं की डायमंड असं तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टमेंट वगैरे घेऊ शकत नाही, ते फक्त तुम्ही शौकीन असाल तर घ्या. तर बाई आपल्याला काही एवढे महागाचे शौक आहे नाही, सध्या आपलं कसं बसं चाललं आहे. पण छान होता एक्सपिरियन्स. आता हे तुम्ही बघा, हा डायमंड तुम्ही आता ते जे काच आहे ना त्याच्यातून बघा तुम्हाला कसं दिसतं एकदम. तर त्या काकांनी सांगितलं हे जे डायमंडचे कट्स असतात ना याच्यावर त्याची प्राईस अवलंबून असते. तर खूप छान माहिती दिली. घेणं देणं तर आम्हाला काही होतं नाही, पण ठीक आहे, एक नवीन एक्सपिरियन्स ॲड झाला. कोणी विचारेल तर आता माहिती देता येईल आम्हाला एकदम. ते कट्स काय असते, परत ते कॅरेट कसं असते आणि सॉलिटर कशाला म्हणतात, ते असं सगळं करत मग आम्ही डायमंडच्या मार्केटमधनं आम्ही गेलो बॉम्बे मार्केटमध्ये. बॉम्बे मार्केट म्हणजे परत कपड्यांची शॉपिंग. पण बॉम्बे मार्केटमध्ये तुम्हाला जास्त करून मिळणार आहे साड्या. बॉम्बे मार्केट आहे, साड्यांचं मार्केट आहे. तिथे 2 मार्केट आहे, न्यू बॉम्बे मार्केट आणि ओल्ड बॉम्बे मार्केट. तर आम्ही बहुतेक न्यू बॉम्बे मार्केटमध्ये गेलो होतो. आणि सुरतला शॉपिंग करायचा एक्सपिरियन्स खूपच छान होता, कारण कपडे म्हणजे आपलं जरा तिथे आपण जरा मार खातो. म्हणजे बायका म्हटले, कपडे म्हटलं आणि त्याच्यात साड्या म्हटल्या की बस. तर चला मग आता आतमध्ये जाऊ बॉम्बे मार्केटमध्ये. असं प्रत्येक माणूस बोलवत होता, आओ ना मॅडम, देखो ना मॅडम, क्या चाहिए, साडी चाहिए, ब्लाऊज चाहिए क्या. मी ऋषालीला म्हटलं की बाई पहिले आपण मार्केट फिरून घेऊ, कारण मग आपण गंडतो. आणि गरमी तर तुम्ही म्हणूच नका, ती गरमी कशी होती तर एकदम ह्युमिड आणि पाऊस आणि तिथे समुद्र पण आहे, त्याच्यामुळे गरमी पण खूप होती. मग आता हे फायनली एका शॉपमध्ये आम्ही गेलो. तिथे मी फक्त बघून येत होती की ही साडी मला आवडली, ती याची प्राईस रेंज काय असेल बा. आणि असं तिथे सगळ्याच याचं बांधकाम सुरू होतं. मग असं आम्ही खाली लो आणि असं त्या भुयारात तर खूपच गरमी होत होती. मग दादाला सांगितलं की आहे ना गं की आम्हाला पाहिजे आहे लेहंगा. साडी तर काही घ्यायची नव्हती, तिथे लेहंग्याचं कलेक्शन खूप छान होतं, म्हणून मग आम्ही लेहंगा बघत होतो. मग काय आवडले आम्हाला नेहमीप्रमाणे 4-5 लेहंगे घेऊन टाकले. मग आम्ही
खूप म्हणजे प्रत्येक दुकानात गेलं तर लेहंग्याची वेगळी अशी व्हेरायटी होती. एक लेहंगा तुम्हाला दुसऱ्या दुकानात तसा सेम लेहंगा कुठेही मिळणार नाही. प्रत्येकाचं कलेक्शन वेगळं, प्रत्येकाची डिझाईन वेगळं, प्रत्येकाचं मॅन्युफॅक्चरिंग वेगळं. एवढं सगळं करून सुरतमध्ये मला पहिल्यांदा मिळाली दाबेली. मग मी चांगला दाबेलीवर ताव मारला, पण एवढी काही टेस्टी होती नाही. पण ठीक आहे, गुजरातमध्ये जाऊन दाबेली नाही खाल्ली तर काय खाल्ली मग. तर असं होतं. मग असा होता आमचा दिवस. अशी खूप छान शॉपिंग करून आम्ही निघालो. बस अजून 2-3 पॉलिथिन हातात घेतल्या. आमचं ओझं आम्हालाच व्हायचं होतं. परत एवढं सगळं ओझं घेऊन आम्ही हॉटेलमध्ये गेलो नाही. त्याच्या पहिले आम्ही गेलो परत त्या अवध मार्केटमध्ये. तिथे आमचं काहीतरी 2-4 गोष्टी राहिल्या होत्या. मग 2-4 गोष्टीसाठी गेल्यावर 2-4 गोष्टी थोडीच काही घेऊन येतं माणूस. मग काय केली आम्ही शॉपिंग परत तिथून 5-6 लेहंगे घेतले. तर असं करत करत पण एकंदरीत एक्सपिरियन्स खूप छान होता. लोक खूप छान आहे मार्केटमध्ये, कलेक्शन खूप छान आहे. तर खूप सारी शॉपिंग करायची असेल किंवा ऑकेजनली शॉपिंग करायची असेल तर एकदा सुरतमध्ये नक्की विजिट करा. आणि हा मोठा ब्लॉग बघा, तर तुम्हाला सगळे शॉपचे ॲड्रेस, मार्केटचे ॲड्रेस ते सगळे मिळेल. आणि एकदम इझी आहे. ट्रॅव्हल्स किती खराब असली तरी ऑप्शन नाही आहे आपल्याकडे, कारण ट्रेननी आपण इतकं सामान आणू शकत नाही. असं आम्ही आमचंच ओझं वाहत होतो. आता आम्ही काय तसेही आयुष्यातही आम्ही आमचे ओझे वाहतच आहे. तर हे काही ओझे आमच्यासाठी फार मोठे नाही आहे. तशी एकंदरीत आमचा हा होता लास्ट डे सुरतमधल्या शॉपिंगचा. इथनं आम्ही हॉटेलवर जाऊन रेडी होणार होतो आणि परत जाणार होतो आमच्या त्याच ट्रॅव्हल्समध्ये. मग इथे आम्ही अजून शॉपिंग केली. मग ऑटोमध्ये बसलो. आता आम्ही पोचलो हॉटेलमध्ये आणि तो दादा आम्हाला बॅग काढून देत आहे. असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेलं, चुकून जाऊ कसे जाऊ, काही ना काही शॉपिंग होतच होती. इतकी शॉपिंग झाली. सुटकेस आमच्या पॅक झाल्या सगळं सामान. मग आम्ही ट्रॅव्हलची एक सीट एक्स्ट्रा बुक केली आणि बाकी सामान ट्रॅव्हलच्या डिक्कीमध्ये टाकायचं ठरवलं. मग तिथेच आम्ही जेवण केलं. तो शॉट घेता नाही आला. मग तिथेच एक मोहन म्हणून स्वीटचं शॉप होतं. तर गुजरातचं काही स्पेशल स्वीट मिळते का म्हणून काहीतरी आम्ही ते घेतलं. आता मला काही त्याचं नाव आठवत नाही. पण स्वीटही सगळीकडे म्हणजे सेमच मिळतं. आणि आता आमच्याकडे इनफ अशी जागाही नव्हती आणि असं फक्त घरच्यासाठी काहीतरी आणायचं बा, पोरगं आल्याबरोबर वेट करत असेल म्हणून. तिथून आलं की जरा पोरांना एक्साइटमेंट असते की काहीतरी बा आणलं असेल इन्स्टंट असं. बाकी तुम्ही गिफ्ट आणा, काही आणा, ते नंतर मॅटर करत नाही. पण तुम्ही दरवाजात आल्या तुम्ही बॅग ठेवल्या काय आणलं त्याच्याकडे पोरांची जास्त वाट असते. आणि हे माझे 3 पोरं होते इथे शौनकसाठी थांबलेली. प्रज्वली, गौरी, आदित्य आणि आई पण होती. तर असं मग काहीतरी 2-3 स्वीट आणि नमकीन असं घेतलं मी. आणि तिथे बाजूलाच एकदम हॉटेल होतं आमचं. मग तिथनं निघालो आणि मग ठरवलं की आता बाबा 3-4 ऑटो करावे लागेल. 1-2 ऑटोचं तर काही काम नाही. मग 3 ऑटो बोलवले. 3 ऑटोमध्ये फटाफट असं सामान टाकलं आम्ही. ट्रॅव्हल्स नेहमीप्रमाणे जातानाही लेट होती, येतानाही लेट. मग आम्ही ट्रॅव्हल्सच्या तिथे निघालो ऑटोमध्ये. बाय बाय सुरत करत. खूप छान मेमरीज होत्या. असा बिलकुलच असा त्रास झाला नाही. म्हणजे अनोळखी शहर होतं पण असं शॉपिंगला वगैरे काही त्रास झाला नाही आम्हाला. खूप हेल्पिंगवाले लोक होते तिथे आणि मराठी लोक पण खूप होते. ट्रॅव्हल्स त्या दिवशीप्रमाणे आजही लेट होती. बरं जरा तेच ट्रॅव्हल्सचं स्टॉप जरा हे होतं. आणि बस मग रात्रीभरचा प्रवास, हे आमचं सामान घेऊन निघालो आणि सकाळी पोहोचलो. असा होता सुरतचा 3रा दिवस.